हॅलो स्टुडंट्स, आपण जो आता तुमचा पुढचा पार्ट जो आहे, बरोबर आहे का, तो आपण पाहायला सुरू करणार आहोत. सेल डिव्हिजन जो आहे नावामध्येच दिलेला आहे. सेल्स म्हणजे काय आहे, पेशी. डिव्हिजन म्हणजे काय, विभाजन. ओके, आता हा पार्ट पेशी विभाजन, सेल डिव्हिजन हा भाग बघायला आपण सुरुवात करणार आहे. आता सेल डिव्हिजन सुरू करायच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, ज्या तुम्ही 9वी पर्यंत आत्तापर्यंत शिकलेला आहात. त्याच्यामध्ये बघा, ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शनरी पार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन इज द वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीमधली लिव्हिंग ऑर्गॅनिझममधली जे काही सजीव असतील त्यांच्यामधली सेल डिव्हिजन, पेशी विभाजन ही एक सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, जी सगळ्या सजीवांमध्ये होतच असते. ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो अप अँड इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. सेल डिव्हिजनची जी डेफिनेशन आहे तीच अशी आहे की सेल डिव्हिजन इज अ प्रोसेस by which the new organism is formed by the pre-existing one. pre-existing one म्हणजे काय की एखादी सेल आहे तिच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण जर एक मिनिट बघा, आता इथं आपल्याला काय बघायचं आहे की आता ही आपल्याकडे एक सेल आहे. ओके, आता ह्या एका सेलपासून सेल डिव्हिजन होणार आणि काय होणार आहे, दोन सेल तयार होणार आहेत. ह्या दोन सेलपासून एकूण किती सेल तयार होणार आहेत, 4 सेल तयार होणार आहेत. पुन्हा ह्या 4 सेलपासून एकूण किती सेल तयार होणार आहेत, एकूण किती सेल तयार झाल्या, 8 सेल. ह्या 8 सेलपासून सुद्धा पुढे सेल तयार होत राहणार आहेत. म्हणजे एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 8, 8पासून सॉन अशा सेल काय होत राहणार आहेत, तयार होत राहणार आहेत. ह्यालाच आपण सेल डिव्हिजन असं म्हणतो. देअर आर 2 टाईप ऑफ द सेल डिव्हिजन ॲज अ मायटॉसिस अँड मिओसिस. आता आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचे सेल डिव्हिजन आहेत. त्याच्यामध्ये मायटॉसिस एक आहे, मिओसिस एक आहे. मायटॉसिस ऑकर होतं सोमॅटिक सेलमध्ये आणि स्टेम सेलमध्ये, आणि मिओसिस जे आहे ते ऑकर होतं जर्म सेलमध्ये. इथे आपण इन डिटेल हे बघायचं नाही, कारण पुढे जाऊन तुम्हाला इन डिटेलमध्ये बघायचं आहे मायटॉसिस आणि मिओसिस. बिफोर स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. तुम्ही प्लांट सेल, ॲनिमल सेल पाहिलेले आहेत. त्याच्यामधली जी ॲनिमल सेल आहे तिचं बघा, मी ते इमेज तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. यांचं जे रोल्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे हा काय करत आहे, हा न्यूक्लियसला अटॅच्ड असा असतो. बरोबर, त्याला रफ म्हटलं जातं कारण रायबोझोम अटॅच्ड असतात. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, बरोबर, ह्याला स्मूथ म्हणतात कारण रायबोझोम ह्याच्यावर अटॅच्ड नसतात. त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया ATP जनरेट करण्याचं, एनर्जी तयार करण्याचं काम करत असतो. व्हॅक्युअल फूड स्टोअर करायचं काम करत असतं. लायझोझोममध्ये ॲसिड्स प्रेझेंट असतात. सायटोप्लाझम जो आहे सेमीफ्ल्यूड आहे, ह्याच्यामध्ये रिॲक्शन्स घडत असतात. गोल्जी ॲपॅरेटस जो आहे ह्याच्या थ्रू इथं जे प्रोटीन तयार होतात किंवा होतात ते ट्रान्सपोर्ट होण्याचं काम होतं. सेंट्रिओलचा रोल आपल्या सेल डिव्हिजनमध्ये आहे, हे आपण पुढे जाऊन बघायचं आहे मिओसिस आणि मायटॉसिसमध्ये. हा सेंट्रिओल सेल डिव्हिजनमध्ये इम्पॉर्टंट असतो, प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन सेल डिव्हिजन. न्यूक्लियस जो आहे हा सगळ्या पेशीचा कंट्रोल असतं न्यूक्लियसमध्ये. मेन म्हटलं या न्यूक्लियसला तरी चालेल. बघा, हे याचं काय आहे, रोल्स आहेत, हे आपण अगोदर पाहिलेले आहेत. मग बघा काय सांगितलेलं आहे, बिसाइड अदर सेल ऑर्गॅनलीज आर अल्सो प्रेझेंट. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ऑर्गॅनली प्रेझेंट असतात, ते आपण सेल डिव्हिजन स्टडी करताना सेल डिव्हिजनच्या द्वारे आपण पाहणार आहे. बिफोर एनी टाईप ऑफ द डिव्हिजन द सेल डेव्हलप इट्स क्रोमोसोम नंबर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. दॅट इज इफ क्रोमोसोम इज द 2n, it is FF 4n. बघा काय सांगितलेलं आहे की सेल डिव्हिजन व्हायच्या अगोदरच आता एक सेल आहे. ओके, आता ही एक सेल आहे, ही जी आपण काढलेली आहे, ही जी सेल आहे आपण दुसरीकडे काढूया.
ही एक सेल आहे, हिचं आता सेल डिव्हिजन होणार आहे. ओके, हे या सेलचं सेल डिव्हिजन होणार आहे. पण त्याच्या अगोदरच काय सांगितलेलं आहे की तिथे काय होणार आहे, क्रोमोसोमचा जो नंबर आहे आपल्याला बघा सांगितलेला आहे की सेल डबल अप विथ अप इट्स क्रोमोसोम नंबर प्रेझेंट इन इट न्यूक्लियस. क्रोमोसोमचा नंबर ती डबल करणार आहे सेल डिव्हिजनच्या अगोदर. म्हणजे ही जी सेल आहे ही डिवाइड व्हायच्या अगोदरच हिचा नंबर, हिचा जर 2n असा नंबर असेल, ओके, तर तो काय होणार आहे, तो पुढे जाऊन किती होणार आहे, अगोदर ती नंबर आहे तो त्याचा 4n करणार आहे आणि मग सेल डिव्हिजन स्टार्ट होणार आहे. म्हणजे अगोदर ती तिचा नंबर, क्रोमोसोमचा नंबर आहे तो चेंज करणार आहे, देन इट्स स्टार्ट द सेल डिव्हिजन. ओके, आता बघा काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. क्रोमोसोम इन न्यूक्लियस ऑफ द सेल आर कॅरियर ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन. सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपण 9वीत असताना क्रोमोसोमचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. क्रोमोसोम हा जेनेटिक इन्फॉर्मेशन जो आहे कॅरी करत असतो. एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज अ स्पेसिफिक क्रोमोसोम नंबर. प्रत्येक ऑर्गॅनिझमचा एक स्पेसिफिक नंबर असतो क्रोमोसोमचा. व्हेन सेल डिवाइड द डॉटर सेल शुड रिसीव्ह द सेम क्रोमोसोम नंबर. आता बघा ह्या सेंटेन्सचा अर्थ काय आहे. आता काय सांगितलेलं आहे की व्हेन सेल डिवाइड द डॉटर सेल शुड रिसीव्ह द सेम क्रोमोसोम नंबर. म्हणजे आता ज्या वेळेला डिवाइड होणार आहेत ह्याच्यात जर क्रोमोसोमचा नंबर जेवढा असेल तेवढाच या सेलमध्येही असेल आणि ह्या सेलमध्ये असेल. ह्याला आपण सेल म्हणतोय, ह्या दोन्हींना काय म्हणतोय, डॉटर सेल असं म्हणणार आहे. बघा डॉटर सेल म्हणजे जी नवीन तयार होतीये ती. आता सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये क्रोमॅटिन एक आहे. क्रोमॅटिन जो असतो तो मास ऑफ जेनेटिक मटेरियल कंपोज्ड ऑफ द DNA अँड प्रोटीन दॅट कंडेन्स्ड टू फ्रॉम क्रोमोसोम. आपण क्रोमॅटिन पाहिलं होतं बघा 9वीत असताना, आपण क्रोमोसोमचं स्ट्रक्चर पाहिलं होतं तेव्हा. हे एक जेनेटिक मटेरियल आहे, मास ऑफ जेनेटिक मटेरियल ऑफ DNA अँड प्रोटीन पासून तयार झालेलं आहे, जे कंडेन्स्ड होतं आणि क्रोमोसोम फॉर्म होतो. क्रोमोसोम एक स्ट्रक्चर ऑफ DNA म्हणजे DNA आणि प्रोटीन याच्यापासून फाउंड झालेला आहे. आता तुम्हाला इथे बघा सांगितलेलं होतं, मागच्या स्लाइडमध्ये आपण एक 2 शब्द पाहिलेले होते की डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड असं आपण पाहिलेलं होतं. हे 2n बरोबर आहे का, डिप्लॉइड. बघा मग आता हे डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड म्हणजे काय आहे, तर प्लॉइडचा अर्थ काय आहे, द नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोसोम इन सेल. म्हणजे क्रोमोसोमचा सेट ऑफ क्रोमोसोम नंबर किती आहे क्रोमोसोमचा. हॅप्लॉइड सेल म्हणजे सिंगल सेट असणार आहे क्रोमोसोमचा आणि डिप्लॉइड सेल म्हणजे 2 सेट ऑफ क्रोमोसोम्स असणार आहेत. बघा इथेपर्यंत आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. आणि हे आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण थोडंफार क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर आणि मग मायटॉसिस मिओसिसकडे वळायचं आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. यूट्यूबचं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की यूट्यूबचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि तिथला बेल आयकॉन ही प्रेस करा.